राज्यातील जो राजकारण चाललंय तुम्ही मराठा आरक्षणावर सध्या माहिती आहे का राज्यात काय राजकारण पेटलेलं आहे? तू स्वतः पाटील आहेस, कसं बघते आरक्षण मिळावं की नाही मिळावं? मिळलं पाहिजे आणि म्हणजे साहजिक आहे कोणालाही आज आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे. त्या जास्ती मला जरांगीची जी मागणी त्या मागणीकडे कशा पद्धतीने बघता त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे, या मागणीकडे कसं बघता? नो कमेंट्स, मला यात टाकूच नका. सिनेमात राजकारणाचे वेगवेगळे अंग दाखवण्यात आले राजकीय लोकांचे पण काय काय राजकीय या सिनेमामध्ये आम्ही ट्रेलर पाहिला तर राजकीय लोकांचे पण याच्यामध्ये अंग दाखवण्यात आले, राजकीय पैलू दाखवण्यात आले, कलाकार आणि राजकीय लोक हे पण तुम्ही पण स्वतः नाही असं नाही, ऍक्च्युली असं नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणतायत ते पण सगळ्या याच्यात कुठल्याही सिनेमातही दाखवतात ते, असं नाहीये की माझ्याच सिनेमात दाखवताय आणि तुम्ही मलाच ट्रोल करताय, असं करू नका. कुठलं कुणबी प्रमाणपत्र हवंय का? कुणबी मधून हवंय का आरक्षण हवं का नाही तुला? हो हवंय, मी म्हटले की हवंय. कुणबी प्रमाणपत्र हवंय का? सांगितलं ना. हो हवंय, मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे आणि सर्वांना, असं काही नाही. पाटील हे लावणी डान्सर नाही तर ती डीजे डान्सर आहे असं लावणी कलाकार. मी स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही, मी डीजे डान्सर आहे, पण ऐकतच अत्याचार होतोय का तुमच्या सगळ्याच्या? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कलाकार नाराजी व्यक्त करतात, नाही 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 नाही. तुमची मागणी वाढती एकीकडे. इंदुरीकर महाराज सारखे तुमच्यावर टीका करतात सुपारीवरनं, काय उत्तर द्याल त्यांना? ते खूप जुनी गोष्ट झाली. आता मी त्यावेळेसही बोलले होते, ते खूप मोठे आहेत तर आपण त्यांना जास्ती हे नाही करू शकत, ते सिनियर आहे म्हणून मी त्या बाबतीत त्यांना हात जोडून, त्यांचा काही गैरसमज झाला असेल पण असं नाहीये. आता मध्यंतरी तू मुंबईला जाऊन आले, सगळ्या चॅनलला इंटरव्ह्यू, त्यानंतर आता पहिलं जे पब्लिसिटीचं हे होतं आणि आत्ताचं काय फरक जाणवतो? कसं मी सध्या उलट मला प्रेम वाढत गेलं. खरं तर जे महिला वर्ग आहेत माझ्या कार्यक्रमाला, पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते, पण आत्ता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात, खूप प्रमाणात येतात, तर ते बघून अजून खूप छान वाटतं. माझा एक प्रश्न होता, जेवढ्या तुझ्या परफॉर्मन्सची जेवढी क्रेज असते तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरुणांच्या गर्दीमुळे म्हणा किंवा काही म्हणा सतत म्हणजे वादावादी होणं, काही राडे होणं असे प्रकार घडतात, तर काय तुझं काय वैयक्तिक मत काय आहे? मी नाही झालं नाही पाहिजे असं नाही आवडत मला हे. मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना, महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येताय कार्यक्रमाला पण गडबड गोंधळ करू नका, तुम्ही एन्जॉय करायला येता मला मान्य आहे, मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला, आता मलाही आवडायला लागलंय, सगळे प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाला येतात, पण फक्त एवढंच म्हणणं आहे की गडबड करू नका, कार्यक्रम सुखात बघा, एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा. तुम्ही आता चित्रपटात जाताय, परंतु नंतर जर समजा तुम्ही यशस्वी झालात तर परत हा डीजे डान्स करावा वाटणार आहे का चित्रपटातच करिअर करणार? मी असं नाहीये, मी किती जरी मोठी फरक काय दोन्हीतला, चित्रपटाचा अनुभव आणि डान्सचा? खूप फरक आहे. डान्स म्हणजे हे जे ॲक्टिंगचं काम खूप वेगळं असतं आणि जे डान्सिंगचं आहे ते खूप वेगळं असतं, जी स्टेप असते आमच्या म्हणजे जे आमचे हावभाव ते वेगळे असतात. यात जाणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण की मला तो अनुभव आला आहे, म्हणून मी तेच म्हणते की माझं पहिलाच वेळ होती, तर सर्वांनी मला समजून घ्या, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफी मागते आणि सर्वांनी आवर्जून बघा. वेब सिरीजचं सध्या क्रेज पाहता, तुम्हाला वेब सिरीजची ऑफर आहे, तर वेब सिरीज मध्ये काम करणार? करेल की, करणार. आता अभिनय म्हणजे बेसिकली लावणी वेगळं, म्हणजे तुम्ही डान्स परफॉर्मन्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं, तर काही त्याचं प्रशिक्षण का अगोदर असं? नाही डायरेक्ट केलं असं नाही, डायरेक्ट. अडचणी आल्या? हो, अडचणी म्हणजे काय आलंय की ॲक्च्युली ॲक्टिंगसाठी डान्स क्षेत्र वेगळं असतं आणि ॲक्टिंगचं वेगळं असतं, म्हणून खूप मला ते जड गेलं, पण मी केलं, म्हणून मी म्हणते की पहिलाच आहे, सगळ्यांनी समजून घ्या. मॅडम, तुमच्या विवाहाची चर्चा फार झाली होती मधल्या काळात, मराठवाड्यातल्या एका तरुणाने पण तुम्हाला विवाहासाठी पत्र लिहिलं होतं, काय स्टेटस आहे त्या? हा, लग्न मी म्हटलेलं की मी लग्न ज्या वेळेस करल मी त्यावेळेस नक्की सांगल, माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाहीये. मुलगा आलाय? नाही अजिबात नाही. बघितला ना तरी मी सांगल तुम्हाला, मी लग्नाला पोरगा पाहिला. मला असं विचारायचं होतं की लावणीचं
समाजाचं आता जे बदलतं स्वरूप आहे किंवा त्यातले बदलते हावभाव वगैरे थोडीशी कुठे अश्लीलता डोकावती अशी टीका होते, तर यामुळे तरुण पिढी बिघडतीये किंवा त्यांच्यावर वाईट परिणाम होतोय. मग मी तेच म्हणतेय की तुम्ही ज्या वेळेस माझा कार्यक्रम पाहायला येता, माझ्या कार्यक्रमाला मी पहिलंच एक सॉन्ग करते चंद्रा, ती आहे लावणी. ती लावणी मी करून त्यानंतर माझे सॉन्ग म्हणजे कुठले होतात माहिती आहे का, लोकगीतं म्हणजे आपलं याचे सरकार गाणं किंवा कारभार. नाही अर्ध्या रात्री मी लावणी ती कधी केली आहे मॅडम, ती खूप दिवस झालं, त्याला वर्ष झालं करून. मी ती आता लावणी करतच नाही, तो विषय झाला होता. त्यानंतर मी ती लावणी बंदच केली करणं, की नको मला करायचंच नाही. त्यानंतर मी सगळं बंद केलं आणि आता मी लावणी करते, फक्त एक करते किंवा 2 करते, तुम्हा बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा. त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉन्ग आहेत कारभार किंवा सरकार, हे सगळे सॉन्ग मी करते. किंवा कचकच कांदा सगळ्यांना आवडतं. पाटील हा दादा तुम्हाला सगळं माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.